शाळेमध्ये मी आलेलो आहे. अरे वा, छान छान. तुमचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. शाळेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. असताना या शाळेमध्येच कार्यक्रम ठेवला होता. मी इथं आलेलो आहे. येस, मी आलेलो आहे. मुलांनो, तुमच्या वह्या बाजूला ठेवा. ठेवल्या. एक वेळेस आलेल्या पाहुण्याचं नाशिकला आपलं स्वागत करायचं आहे. बस. आता हे पाहुणे कोण आहेत? मी तिथे फळ्यावर सुद्धा नाव लिहिलं नाही. खरं तर पाहुण्यांची इच्छा होती, मी सहज मुलांना भेटा येतोय, असं कुठला कार्यक्रम नको आणि माझं नाव सुद्धा सांगू नका. म्हणजे मोठी माणसं असतात, ते नाव सांगत नाहीत, त्यांचं नाव दिसतंय कामातून. जास्त मोठ्या शब्दात बोलणं, मोठ्या शब्दात सांगणं हेही खूप विचित्र वाटते किंवा वेगळं पण वाटते. पण खरं सांगायचं म्हणलं का, वास्तविकतेवर जायचं म्हणलं की ते शब्द तोंडाला येणारच. विद्वत्ता नावाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? आपण जे हुशार म्हणतो का नाही, ती हुशारी कशी असते? त्या हुशारी एक तर नैसर्गिक बुद्धीने दिलेली असते आणि दुसरी हुशारी जर आपलं गाठायची असेल तर काय करावं लागते? चिकाटी नावाची गोष्ट आहे. आता चिकाटी म्हणल्यास तुम्हाला काय दिसेल? ते फेवकाला चिटकवलं दिसेल, डिंकाला चिटकवलं दिसेल. हे चिकाटी म्हणजे ती चिकाटी नाही. चिकाटी म्हणजे एक काम करायला चालू केलं की त्या कामाचा पार शेवटच करायचा. आणि जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत थांबणंच नाही. श्वाससुद्धा थांबला पण काम मात्र थांबायचं नाही. असली चिकाटी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे यांचं आपल्या शाळेमध्ये आपले आदरणीय बुरांडे सर, सुटके सर, उबाळे सर आणि मी आणि गावकऱ्यातर्फे सहर्ष आपण स्वागत करतो. एक वेळेस पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. आपण खूप लहान आहोत, आपली शाळा लहान आहे, आपलं वय लहान आहे, आपले वर्ग लहान आहेत. पण आजच्याच वयात जर अशा महान माणसाच्या, मोठ्या माणसाच्या गोष्टींचा परिचय, त्यांच्या आयुष्यातले कठीण परिश्रम केलेले दिवस जर आपल्याला सांगितले, ऐकले, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो किंवा क्रांती सूर्य महात्मा फुले म्हणतो, सावित्रीबाई फुले म्हणतो, आणखीन कोणाचं नाव घ्यायचे आता? असे कित्येक मोठी माणसं आता तुम्हाला सांगितली. पृथ्वीराज चव्हाणची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज सांगितले, छत्रपती संभाजी महाराज सांगितले, महात्मा बसवेश्वर सांगितले. महात्मा बसवेश्वर काय म्हणतात? सगळ्यात लहानातला लहान कण कोण? तर मी. म्हणजे आपल्यातला जो मीपणा असतो तो मीपणा माझ्यात नाही, आम्हीपणा घेतला ते. अशी खूप मोठी माणसं होऊन गेली. आणि मग त्यांच्या इतिहासातून आपण काय शिकतो? आपला जीवनाचा पुढचा गाडा शिकतो. हे सगळं सांगताना मला यांचं स्वतःचं वर्णन करावं वाटतं की एका महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, आपले दडगे सर आले होते की नाही गेल्या वर्षी? आले होते का दडगे सर? त्या दडगे सर ज्या कॉलेजमध्ये शिकवत होते त्याच कॉलेजमध्ये आम्ही शिकलोत. आणि त्या कॉलेजमध्ये शिकताना अत्यंत बिकट परिस्थिती असताना त्या दिवसाला कशी मात करायची तिथं आम्ही शिकलो. आणि मग हळूहळू सर PhD केले, सिनियर प्राध्यापक झाले. मी मात्र तिथलं शिक्षण सोडून DEDला आलो आणि इकडे नोकरीला आलो. आता दोन्हीतला फरक सांगतो. त्याने उच्च भू शिक्षित आणि त्यांना जे वरचं शिक्षण शिकवायचं आहे, म्हणजे MA असतील किंवा PhD असतील किंवा संघटनात्मक काम असेल, या कामामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले. आणि आपण मात्र काय करतोय? ओम ओम ओम. आपण आपलं पहिलं पाऊल उचलतोय आपल्याला मोठं आयुष्य गाठण्यासाठी. गाठतो का नाही? सकाळी आई किती वाजता उठते, संध्याकाळी किती वाजता झोपते? या दोन्हीच्या दरम्यान जर बघितलं आपण, दार आई काढते आणि दार आईच लावते. मधल्या काळातलं सगळं काम आईच करते. म्हणजे एवढं सातत्य आईच्या कामामध्ये असते. आपल्या कामात आहे का? आपल्या कामात राहण्यासाठी ही उदाहरण आहे. म्हणून पुन्हा एकदा काय करतो मी काही जास्त वेळ घेत नाही, थोडा वेळ घेतो फक्त. सर या संजय शिंदे सरांचं आपल्या शाळेतर्फे सर स्वागत आहे. त्यांनी आपल्यासोबत त्यांचे छोटे आम्हाला प्रेरणा देण्यासारखे अनुभव शेअर करावे. आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या आयुष्यात कशा कठीण परिस्थिती आल्या आणि ते आज कुठल्या पदावर आहेत. आता जर आपण त्यांच्या गाडीकडे बघितलं, त्यांची प्रतिष्ठा बघितली,
महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये कुठल्या अडचणी असतील, सरला जर एका नंबरवर फोन केला, सर मला अशी अडचण आहे, तुम्हाला जागेवर मदत मिळते. फक्त ती शैक्षणिक असावी, इतर गोष्टीची नसावी. कळलं का तुम्हाला? माझा हेतू एकच आहे की बुडापासून शेवटपर्यंत उच्च शिक्षण होत असताना बरेचसे शिक्षक येतात, वर्गातलं ज्ञान सांगतात, आयुष्यभराचं ज्ञान सांगतात, पण पिढ्यानपिढ्या ज्ञान राहण्यासारखं जे शिक्षक नवं देतात त्याला शिक्षक म्हणतात. तशा शिक्षकापैकी आमचे संजय शिंदे आहेत. यांचं पुन्हा एकदा स्वागत करायचं टाळ्या वाजवून. आणि तुम्ही त्यांच्यासोबत ओके. जर कोणाला वाटलं एखादा प्रश्न विचारावा तर तुमच्या मनात तुम्ही प्रश्न विचारावा. मी इथंच थांबतो आणि मग आदरणीय संजय सर यांना आमंत्रित करतो. सगळ्यांनी त्यांना आमंत्रित करताना त्यांचं बोलणं सुरू होईपर्यंत टाळ्या वाजवायचे. शिक्षक तुमचे गुरुजी सर काय म्हणतात तुम्ही ते अंगद पवळे सर, बुरांडे सर आणि सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, अनेक दिवसापासून तुमच्या शाळेला भेट द्यावी अशी पवळे सरांची इच्छा होती. काही मुलांनी मला पत्रही पाठवलेलं आहे, काही मुलं मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललेले आहेत. आणि म्हणून 2-3 महिन्यापासून मी कोणता दिवस निवडावा, कधी आपल्या गावाकडे जाता येईल आणि कोणत्या दिवशी आपल्याला शाळेला भेट देता येईल याचा विचार करत होतो. योगायोगानं उद्या कार्यक्रम आहे आणि म्हणून मी काल दुपारी आपला झेंडावंदन झाल्यानंतर तिथून निघालो आणि आज कुणालाही न भेटता रात्री पवळे सरांना फोन केला. उद्या मला वेळ आहे आणि मी तुमच्या शाळेला भेट देणार आहे. बालमित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल की या शाळेमध्ये मी येऊन गेलेलो आहे. मी जसा तुमच्या रोडपासून मध्ये क्रॉस केलं आणि वाघमारे सरांनी हे गाव दत्तक घेतलं आहे असं जेव्हा मला कळालं तेव्हा मला स्ट्राईक झालं की मी 1998ला या शाळेमध्ये आलेलो आहे. कदाचित तिथं व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प इथं होता आणि 98 डिसेंबरमध्ये मी या शाळेमध्ये आलेलो आहे. आता मला त्या सगळ्या तारीख आठवत नाही, परंतु त्या गावात आल्याबरोबर शाळेचा परिसर बघितल्याबरोबर तेव्हाची शाळा आणि आत्ताची शाळा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मला आनंद झाला की मी 26-27 वर्षानंतर या शाळेमध्ये आलेलो आहे. तुमच्यासारखाच अगदी मातीत खेळणारा, तुमच्यासारख्याच कॅम्पसमध्ये वाढणारा, तुमच्यासारख्या शाळेमध्ये मी शिकलेला विद्यार्थी. रेणापूर तालुकाजवळ गाव आहे बिटरगाव नावाचं. त्या बिटरगाव नावाच्या शाळेमध्ये मी वर्षातून 2दा येतो. आता मार्च-एप्रिलमध्ये मी 2 वेळेस माझ्या आई वडिलांच्या स्मरणार्थ तिथं लहान लहान लेकरांशी गप्पा मारतो, संवाद साधतो, त्यांना लागणाऱ्या गोष्टी. आणि त्या शाळेला जवळजवळ 2.5 लाख रुपये आत्तापर्यंतची देणगी गावातून माझ्यामुळे मिळालेली आहे. त्या शाळेचा मी विद्यार्थी असल्याने पे बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक बांधिलकी ज्याला म्हणतो आपण, सामाजिक उत्तरदायित्व, हे फार मोठे मोठे शब्द आहे. उत्तरदायित्व, बांधिलकी, नेमकं काय असतं हे? की ज्या मातीतून आपण आलेलो आहोत त्या मातीचे ऋण फेडण्याचं काम मोठं झाल्यानंतर तुमच्या पदानं म्हणा, प्रतिष्ठेनं म्हणा किंवा वयाने म्हणा, ते पे बॅक टू सोसायटी, आपण समाजाचं देणं लागतो काहीतरी, आपण पाठीमागं वळून बघितलं पाहिजे, अशा भावनेतून मी सातत्यानं त्या शाळेमध्ये जातो, तिथल्या मुलांशी बोलतो, तिथल्या शिक्षकांशी बोलतो. आणि या व्यस्त वेळेमधूनही प्राथमिक शिक्षण किती महत्त्वाचं आणि गरजेचं आहे यासाठी महात्मा फुले आणि माई सावित्री यांनी अख्खं आयुष्यच आपलं या राष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणासाठी, या समाजाच्या सुधारणेसाठी, या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे याच्यासाठी खर्च केलेला आहे. असे अनेक महापुरुष तुम्हाला पाहायला मिळतील. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा असेच तुमच्यासारखेच अगदी लहानपणी शाळेत जायचे. पण कुणाला वाटलं असेल का की हा विद्यार्थी पुढे कुठेतरी जाईल? आता आम्ही तर फार सामान्य प्रतीचे विद्यार्थी. आमच्या वर्गामध्ये BAला पण अंगद हुशारच होता, म्हणजे तुमचे गुरुजी फार हुशार होते. आम्ही सामान्यच वाचणारे, लिहिणारे, बोलणारे अशा पद्धतीचे. परंतु कधी कधी कसं होतं बघा की मेरिटमध्ये आलेले मुलं जे असतात 12वीला 10वीला, पूर्वी 10वीवर D.Ed असायचं, आता ते 12वीवर झालेलं आहे. आणि मग मेरिटमध्ये आलेला पहिला विद्यार्थी जो असतो तो पटकन D.Ed B.Edला वळतो. त्याचं कारण काय असेल? लवकर जॉब मिळतो.
आम्हाला आता बी एला 56% अंक. आपण आमचा डी एडला कुठे नंबर लागणार आहे? आमचा बी एडला सुद्धा नंबर लागला नाही, म्हणून आम्ही एम ए केलं. आणि एम ए केल्यानंतर त्यानंतर जे नेट शेट परीक्षा सहज आम्ही द्यायला गेलो आणि त्याच्यात पास झालो आणि नंतर प्राध्यापक म्हणून आम्हाला नोकरी मिळाली. असा हा सगळा प्रवास आहे मित्रांनो. आज वेगवेगळ्या कमिट्यावर, विद्यापीठाच्या कमिट्यावर असेल, शासनाच्या कमिट्यावर असेल, काम करताना खूप आनंद वाटतो. मी म्हणलं रात्री म्हणलं अरे तुझ्या शालेय विभागाचे आवर सचिव माझे फार जवळचे मित्र आहेत, माझ्या कमिटीमध्ये काम करत होते आणि कुठलं काम असेल तर सांग बाबा, माझ्या हातून तेवढं सत्कार्य होईल, अशा भावनेने मी त्याला बोललो. तर या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की आपण जे सामान्य अतिशय तुमच्यासारखे मातीत खेळणारे खोडकर विद्यार्थी, कोंबड्याच्या पिलाप्रमाणे चिवचिव चिवचिव करत फिरणारे विद्यार्थी, या झाडावर पक्षी जसे चिवचिव करतायत तशा प्रकारे तुम्हीसुद्धा आहात. आणि ही शाळा सुटल्यानंतर मग तुम्हाला शिक्षण काय किंवा आयुष्याचं महत्त्व कसं असतं या संदर्भामध्ये तुम्हाला पुढे पुढे कळत असतं. तुम्ही जेव्हा 12वीच्या नंतर जाल तेव्हा तुमच्यामध्ये ती जाण हळूहळू यायला लागते. आता पवळे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या आईवडिलांचं स्वप्न काय असतं. अरे पाठीमागं मी तुम्हाला छान गोष्ट सांगणार आहे थोडंसं बोलल्यानंतर. आपल्या आईवडिलांचं स्वप्न काय असतं. आता पवळे सर म्हणाले की अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या दाराची कोंडी, ती कडी आपली आई लावत असते आणि दरम्यानचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती आई सतत काम करत असते. यासाठी तर आईचं कष्ट ज्याला आपण म्हणतो, आपल्या वडिलांचं कष्ट ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला शाळेत का पाठवत असतील. आपले आईवडील का अशा प्रकारचे कष्ट करत असतील. शेती असेल तर ते त्या काळ्या मातीमध्ये राबतात, शेती नसेल तर दुसऱ्याच्या शेतीवर मजूर म्हणून जातात. तर का अशा प्रकारचं कष्ट का करतात. म्हणजे आपलं सगळं अंग त्या मातीमध्ये, आपले हातं सगळे, आपले बोटं सगळे त्या मातीमध्ये कुस्करतात. आपण ताटामध्ये जशी भाकर कुस्करून खातो तसं आपले आई वडील आपल्या त्या मातीमध्ये, काळ्या मातीमध्ये हात कुस्करतात. तेव्हा हे पीक पाणी वगैरे आपल्या सगळं दिसतं. आणि म्हणून त्या आईवडिलांचं स्वप्न एक असतं की माझा मुलगा शाळेत गेला पाहिजे, तो 10वी शिकला पाहिजे, नंतर 12वीत गेला पाहिजे, नंतर कॉलेजमध्ये गेला पाहिजे. 12वीला चांगले मार्क्स मिळवले, चांगले कष्ट घेतले तर तुम्ही सायन्स फॅकल्टी निवडता, कॉमर्स फॅकल्टीला कोणी जातं, कोणी आर्ट्स फॅकल्टीला जातं. कमी मार्क्स असले की मग आपण आर्ट्स फॅकल्टीकडे वळतो, आहे की नाही. थोडे चांगले मार्क्स असेल तर आता सायन्स फॅकल्टीला अधिक महत्त्व आलेलं आहे. आता इंजिनिअरिंग मेडिकलकडे थोडं लोक जास्त वळलेली आहेत. त्याचं कारण असं की लवकर जॉब तुम्हाला मिळतो. मेडिकलला गेला तुम्ही की डॉक्टर होता, तुम्ही छानपैकी स्टेथोस्कोप तुमच्या गळ्यात येतो, लोकांना तपासायचं, त्यामुळे शासनाच्या रुग्णालयामध्ये तुम्हाला नोकरी मिळते. तुम्ही इंजिनियर झाला तरी शासकीय आणि निमशासकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकऱ्याची संधी आहे. याच्याशिवाय कला शाखेमध्ये माणूस बनणे, आहे की नाही, माणूस म्हणून आपली जबाबदारी समाजाप्रती, माणूस म्हणून या देशाप्रती, या गावाप्रती, या जिल्ह्याप्रती आपली जी निष्ठा, आपलं जे कर्तव्य, आपले जे काही हक्क असतात ते तुम्हाला हळूहळू कळायला लागतात. आणि मानवी मूल्य ज्याला आपण म्हणतो, ज्या मानवी मूल्यासाठी या महापुरुषांनी जेवढी नावं अंगद पवळे सरांनी सांगितली, त्या सगळ्याच महापुरुषांनी, इवन बुद्धापासून ते अगदी आतापर्यंत संत गाडगे बाबापर्यंत सगळ्याच महापुरुषांनी त्या मानवी मूल्यासाठी प्रयत्न केले. काल कोणता दिवस होता सांगा बरं मला. आता प्रजासत्ताक दिन, बरोबर आहे. आता हा प्रजासत्ताक दिन, या दिनाचं महत्त्वच लोकांना कळत नाही. ते महत्त्व बाजूला ठेवायचं, दुसरंच बरगळायचं, अशा पद्धतीचे लोक काही वर्तन करत असतात. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये आपण ते चित्र पाहतो. काय आहे हा प्रजासत्ताक दिन? कोण सांगतं तुमच्यापैकी 7वीतला विद्यार्थी, 8वीतला विद्यार्थी? प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली या देशाची, ती घटना आपल्या राष्ट्राला अर्पण केली. आणि 1950 पासून म्हणजे कालपासून आज त्या घटनेचा अंमल या देशामध्ये झाला. प्रजेची सत्ता, प्रजेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, त्यांच्या हातामध्ये या देशाचा, या राष्ट्राचा गाढा, या देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये देणे आणि हा देश अत्यंत सुरळीतपणे चालवणे, त्याची जी नियमावली आहे, त्याचे जे कायदे आहेत, त्याचे जे नियम बनवले गेलेले आहेत, ते नियम म्हणजे भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना, बरोबर आहे.
295 कलम आणि आता 12-13 आता 16 परिशिष्ट झाले, पण त्यांच्या काळामध्ये 9 परिशिष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्यासारखंच एका मागासलेल्या जातीतून पुढे आलेले. अनेक लोक आपण मागासलेल्या जातीतून पुढे येतो, पण आपल्याला वाटलं होतं का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बाहेर देशात जातील, 30-32 डिग्र्या ते घेतील, या देशाचं संविधान ते लिहितील, या देशाचे कायदे मंत्री, या देशाचे 4 खात्याचे मंत्री बाबासाहेब होऊ शकतील का, असं वाटलं होतं कुणी. ते स्वप्नामध्येही बघितलेलं नव्हतं. आणि सतत म्हणजे बाबासाहेब तर आता ते तुम्हाला मी सांगत बसत नाही. त्या घटनेच्या ज्या बैठका झाल्या, शेवटची बैठक 46ला जेव्हा झाली, त्या बैठकीमध्ये बाबासाहेबांचा म्हणजे बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता बोरिसाल नावाचा, जो पश्चिम बंगालमध्ये होता आणि आता तो बांगलादेशामध्ये, बोरिसाल, जसोर, खुलना हे 2-3 जिल्हे, त्या 3-4 जिल्ह्यामधून बाबासाहेब निवडून आलेले होते. हे जिल्हे आपल्या पंडित नेहरू यांनी पंतप्रधान झाल्यानंतर ते बांगलादेशाला देऊन टाकले. ही बाबासाहेबांचं जे काही लोकप्रतिनिधित्व होतं, म्हणजे खासदार जे होते बाबासाहेब, त्यांचं ते संपलं होतं. आणि शेवटच्या बैठकीमध्ये जेव्हा घटना आपली आता स्वतंत्र भारताची घटना लिहायची, तेव्हा सगळे देशातले हे नामांकित लोक त्या ठिकाणी आलेले होते. बाबासाहेबही तिथं होते. सगळ्यांची भाषणं झाली तिथं. गांधींच्या विचारसरणीची काही माणसं म्हणाले की नाही, पंचायत अशा प्रकारचा शब्द ते, पंचायत म्हणजे गाव पंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, पंचायत अशा प्रकारचे नेम तयार करावी आणि तिथं ती घटना अर्पण करावी, असं गांधींच्या अनुयायांचं मत होतं. बाबासाहेबांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष, चेअरमन होते आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी बोलायला उभा केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सगळ्याच राष्ट्राचा घटनेचा अभ्यास केल्यामुळे बाबासाहेबांनी या देशाची सामाजिक धार्मिक परिस्थिती बघून त्या ठिकाणी बाबासाहेब बोलायला उभा टाकले. आणि बाबासाहेब बोलायला सुरुवात केल्यानंतर ती सगळी जी काही परिषद होती, ती सगळे जवळजवळ त्या ठिकाणी 450-500 लोक, त्या लोकप्रतिनिधी म्हणून तिथं ते निवडून गेलेले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात ते लोक होते. आणि त्या लोकांनी मग प्रत्येक वाक्याला बाबासाहेबांच्या टाळ्या वाजवायला सुरुवात केली. इतकं अभ्यासपूर्ण ते वक्तव्य बाबासाहेबांचं. शेवटी जेव्हा बाबासाहेब म्हणाले की या देशाची राज्यघटना अशा पद्धतीनं धर्मनिरपेक्ष असावी, असा त्याने आग्रह धरला. आणि मग वेगवेगळे कायदे, तेव्हा सगळ्या संसदेला वाटलं की बाबासाहेबच आपल्या देशाची घटना लिहू शकतात. आणि म्हणून मग राजेंद्र प्रसाद, गांधी आणि नेहरू यांनी बाबासाहेबांना निवडून आणलं मुंबईमधून 1952 त्या काळामध्ये. आणि बॅरिस्टर खेर नावाचे जे मुख्यमंत्री होते त्यांना सांगून बाबासाहेबांना निवडून आणलं आणि त्यांना घटना परिषदेवर दिलं. बाबासाहेबांनी अहोरात्र तुमच्यासारखं, तुम्ही अहोरात्र कष्ट करताय असं मला पवळे सर म्हणत होते, तुम्ही खूप अभ्यास करताय असं म्हणत होते मला. आणि बाबासाहेबांनी सुद्धा 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, किती 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्ष सातत्यानं रात्रंदिवस अभ्यास करून या देशाचं संविधान ही घटना बाबासाहेबांनी लिहिली. आणि देशाला 26 नोव्हेंबरला, तशी तर ते नोव्हेंबरमध्येच सादर केलेली होती. काय नोव्हेंबर 1949ला सादर केली होती. त्यावर त्या घटनेच्या बिलावर चर्चा झाली संसदेमध्ये. आणि मग ते अंतिम रूप देऊन, म्हणजे सगळी संसद त्या ठिकाणी बोलत होती, बाबासाहेब त्याला उत्तर देत होते. आणि त्या घटना दुरुस्ती करत, त्यात कलमामध्ये दुरुस्ती करून 26 जानेवारी 50ला बाबासाहेबांनी ती घटना त्यांच्यासह या देशाला अर्पण केली. असं वी आर द पीपल ऑफ इंडिया असं त्यांनी शब्द पहिल्यांदा वापरले. आम्ही सर्व भारतीय असं बाबासाहेब म्हणाले. म्हणजे मला सोडून भारतीय असं नाही म्हणाले बाबासाहेब, कारण इतकी राष्ट्राबद्दलची, या देशाबद्दलचं प्रेम आणि हे सगळं बाबासाहेबांमध्ये ठासून भरलेलं होतं. आणि म्हणून आपण 26 जानेवारी 1950 हा दिवस आपला, म्हणजे तुम्ही जगायचं कसं, तुम्हाला जगण्याचे अधिकार, तुमचे हक्क आणि तुमचे कर्तव्य हे सुद्धा त्यात अंतर्भूत केलेले आहेत. आपण रस्त्याने जाताना काही कपडे काढून फिरत नाही का, तसं फिरतो आपण, त्याचे सुद्धा तुम्हाला निर्बंध बाबासाहेबांनी त्यात हे केले की आपण जगायचं कसं हे बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तो 26 जानेवारी हा दिवस आहे. आता कोण कोण बाबासाहेब एवढा अभ्यास करते पोरांनो, सांगा बरं मला. बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे? 24 तासामधले, म्हणजे दिवसाचे 12 तास, बरोबर आहे, आणि रात्रीचे 12 तास. या 24 तासामधले बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे? कोणी सांगतं का? कोण सांगतं? हां सांग. राईट, किती योग्य आहे. 24 तासामधले 18 तास काढावर, किती तास उरतात?
मॅथचे सर इथंच बसलेले आहेत, सांगा मला पटकन. 6 तास. माणसाला झोप किती आवश्यक आहे सर? किती आवश्यक असते झोप? 6 तास शरीराला झोप आवश्यक असते. जेवढी शरीराला झोप आवश्यक आहे तेवढंच बाबासाहेब ते झोपायचे आणि 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. पोरांनो, तुम्ही किती तास अभ्यास करता सांगा बरं मला आता. खरं इमानदार आहे ना, सरांची शपथ घेऊन सांगायचं, नाही तर खोटं सांगायचं नाही, खोटं बोलायचं नाही. किती तास अभ्यास करता? किती? 2 तास. हे बघा. आणि इतर तास काय करता तुम्ही? मग तुम्ही सुद्धा आतापासून बैठक द्यायची सवय लावून घ्या. बैठक म्हणजे एकाच ठिकाणी बसून लिखाण करणे, एकाच ठिकाणी बसून वाचन करणे, एकाच ठिकाणी बसून आपण जे वाचलेलं आहे ते डोक्यात घेणे. त्याला आता मोठे शब्द नाही वापरत मी, आकलन करणे, ते समजून घेणे, नामकन तमकन. ते आपण जिथं बसतो तिथं बसून ते डोक्यात घ्यायचं की त्या एखाद्या कादंबरीतला असेल उतारा, तुम्हाला कथा एखादी असेल तर ते काय नेमकं सांगितलेलं आहे आणि त्या लेखकाला, त्या कवीला, त्या विचारवंताला नेमकं समाजाला आपल्याला काय सांगायचं आहे हे जरी तुम्ही डोक्यात घेतलं तरी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं ते मोरे साहेब आलेले आहेत, माझ्या मित्राचे काका आहेत. तर अशा पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण जे जगामध्ये बाबासाहेबांना का मानतात त्याचं कारण हे आहे की त्या बैठकीमुळे बाबासाहेबांना अनेक आजार झाले. त्या बैठकीमुळे बाबासाहेबांना शुगरसारखा आजार झाला आणि त्यांचं ते सगळं शरीर पोखरलं आणि फार लवकर गेले बाबा, ऐका नाही. आणि म्हणून आपण तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कष्टाच्या बाबतीमध्ये, अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीचे कष्ट केल्यानंतर, या काका, तशा पद्धतीचे कष्ट केल्यानंतर मला नाही वाटत की पुण्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये अपयश येईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा अभ्यास केल्यानंतर, आता मी तर सामान्य पातळीचा, तुमचे पोळे सर माझ्याबरोबर होते तर फार हुशार होते. ते BA ला असताना इंग्रजी वाचायचे आणि मी आपलं पाठांतर करून 40 मार्क्स कसे इंग्लिशमध्ये मिळतील एवढंच बघायचं. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला असं कोणीच नव्हतं. जसं तुमचे पोळे सर तुमच्या आयुष्याच्या दळणघडणीबद्दल सांगतात, मुख्याध्यापक सांगतात, ते सर सांगतायत, तसं आम्हाला सांगाय कोणीच नव्हतं की तुम्ही या फॅकल्टीला जा म्हणजे तुम्हाला लवकर रोजगार मिळेल, तुम्ही हे विषय घ्या म्हणजे तुम्हाला लवकर संधी मिळतील, असं कोणी सांगितलं नाही. तुमच्या आईवडील जसं शेतीमध्ये काम करतात, तुमच्या आईवडील जसे मजुरी करतात, तसेच माझे आईवडीलसुद्धा मजुरी करायचे, तसेच माझे आईवडीलसुद्धा शेतीमध्ये जायचे. मग त्यांनी तर कधी आम्ही कॉलेजला जातो का, आम्ही शाळेत जातो का, हे कधी बघितलंच नाही सर. आम्ही आमच्या मनानं ते घडत गेलो आणि म्हणून आम्हाला पुढे मग मराठीसारखा विषय सोपा असतो बाबा वाचायला. कादंबऱ्या असतात, कथा असतात, नाटकं असतात, कविता असतात, चला आपण मराठी घेऊ. आपला एखादा ओळखीचा प्राध्यापक असतो, आपल्याला पुस्तकं मिळतील, या अपेक्षेनं आम्ही त्या विषयाकडे वळलो आणि मी मराठी केलं आणि अंगद सरांनी इंग्लिश केलं. आणि म्हणून अशा पद्धतीने ते लवकर जॉबला लागले. परंतु आम्ही नंतरच्या काळामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी संधी ती मिळत असते आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला प्राध्यापक होता येतं, तुम्हाला MPSC UPSCच्या परीक्षा देता येतं. मला वाटतं या गावातली मुलगी कोणी तर डेप्युटी कलेक्टर झाली असं मला कमलाकर चव्हाण आमचे मित्र म्हणत होते. मला आनंद वाटला की या चलबुर्गा गावातली मुलगी जर एखादी डेप्युटी कलेक्टर होते तर तुम्ही का नाही होऊ शकत? तुम्ही सुद्धा होऊ शकता. ही मनामध्ये खुणगाट बांधा की मी सुद्धा कलेक्टर होऊ शकते, मी सुद्धा डेप्युटी कलेक्टर होऊ शकते, मी सुद्धा तहसीलदार होऊ शकतो, मी सुद्धा डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो. अशा पद्धतीची खुणगाट आणि ते उद्दिष्ट, ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही आत्तापासून प्रयत्न केले तर ते आपल्या म्हणजे अशक्य कुठली गोष्ट नाही, नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हणतात, तेव्हा अशक्य कुठलीही गोष्ट नाही ती तुम्ही शक्य करू शकता. आणि म्हणून आता तुम्ही थोडंसं भुकेलेले दिसता, आता तुम्ही आळशी झाले दिसता कारण पोरं जांभळ्या देत आहे त्या ठिकाणी, ऐका नाही. आणि म्हणून आपल्यातला आळस आपण झटकला पाहिजे. एक आळशी व्यक्तीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मला सांगण्यासारख्या भरपूर आहे परंतु आता तुमची जेवणाची वेळ झाल्यामुळे एका आळशी माणसाची गोष्ट सांगतो. नाही वेळ नाही. तुमच्यासारखा एक आळशी मुलगा एका कुटुंबामध्ये जन्मलेला असतो. आई वडील बिचारे राब 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 कष्ट करतात, शेतीत जातात. हा मुलगा शाळेत जाणारा कधी 10 वाजता उठतो, कधी 11 वाजता उठतो, कधी 1 वाजता उठतो. आणि घरी मग कसं 2 वेळची भाकर जी आहे, 2-3 टाईम आपण जेवतो तर तेवढी भाकर घरी मिळते आपल्याला.
म्हणून त्या मुलाला काही देणं घेणं नाही, त्याला काही काही करायची गरज नाही, त्याला काही कष्ट करायची गरज नाही. वडील व्यापारी आहेत. जसं तुमच्याकडे दुकान असतं बघा, किराणा दुकान, कपड्याचं दुकान असतं आहे की नाही, चहाच्या टपरी असतात, आणि यातून तुम्ही मग त्या ठिकाणी व्यापार करत असता, बरोबर आहे. ते वडील एक व्यापारी आहेत, आणि व्यापाऱ्याच्या घरातला तो मुलगा, आपण काय कष्ट करायचे, आपले वडील कष्ट करतात म्हणून तो छान खाऊन फक्त झोपायचंच काम करायचा, वेळेवर शाळेत जायचा नाही, वेळेवर कॉलेजमध्ये जायचा नाही. जसा जसा लहानाचा मोठा व्हायला त्याच्यातला आळस जो आहे हा काही कमी होत नाही, त्याला काही वेळेचं महत्त्वच कळत नाही. वडील मग लहान एक एक दिवस तो लहानाचा मोठा होतो. मोठं झाल्यानंतर त्या ठिकाणी मग वडिलांना चिंता वाटते, आता काय करायचं नेमकं. वडील एका दिवशी रागारागानं यात्रेला निघून जातात, आणि यात्रेला गेल्यानंतर एक तिथं ऋषी त्याला भेटतो, एक साधू बुवा भेटतो, आणि त्याला एक दगड देतो. दगड असा गुळगुळीत गोटा घेऊन वडील ते घरी येतात. मुलाला म्हणतात की राजा, मी माझ्या धंद्याला चाललेलो आहे, हा जो गोटा दिलेला आहे तो उद्या सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं तुला लोखंड जमा करता येईल तेवढं लोखंड जमा कर, आणि त्या लोखंडाला याचा स्पर्श देत चल. म्हणजे अर्थात तो दगड नसून तो परीस होता. लोखंडाला टच केलं की त्याचं सोनं होतंय आहे की नाही, त्याला असं लावलं की सोनं होतंय, आणि तो दगड तो वडील त्या आपल्या मुलाकडे देऊन आपल्या व्यापारात तो निघून जातो. मुलगा म्हणतो, आता तर म्हणजे तो झोपलेला आहे, परीस ठेवलेला आहे उशाला, वडील सांगून गेलेले आहेत की असं तू कर. मग तो स्वप्न बघायला लागतो. आता वडिलांनी हे दिलेली वस्तू आहे, हा दगड दिलेला आहे, आता मी एवढे लोखंडाचे तुकडे आणीन, प्रत्येकाला लावीन, सोनं करीन, मी भावापेक्षा मी श्रीमंत होईन, मी बहिणीपेक्षा श्रीमंत होईन, असं म्हणत तो तोंडावरचं काढायचा, उठायचा, बघायचा. आता तर 8 वाजले, पुन्हा झोपायचे, सूर्यास्तापर्यंत आहे, किती वेळ आहे आपल्याकडे आहे की नाही, असं म्हणून तो झोपून जायचा. पुन्हा 9 वाजता उठायचा, बघायचा तोंडावरचं कडून, किती वाजलेत, 9 वाजलेत, अरे आणखी खूप वेळ आहे, असं म्हणत तो झोपी जायचा. फक्त स्वप्न बघत झोपी जायचा. दुपारी 1 वाजता उठतो, पुन्हा बघतो, अरे आता तरी 1 वाजलेला आहे, पुन्हा झोपी जातो, आणखी खूप वेळ आहे सूर्यास्ताला आहे की नाही, सूर्य मावळायला खूप वेळ आहे. पुन्हा मग तो त्या ठिकाणी झोपून जातो. पुन्हा 4 वाजता उठतो, आणखी किती तास आहे, 2-3 तास आहे, 2-3 तासामध्ये मी बाजारात जाईन, लोखंडाचे तुकडे जमा करीन, ते सगळं घेऊन येईन, सोन्यानं घर भरीन, अशा प्रकारचे स्वप्न बघत झोपतो. 5 वाजता उठतो. 5 वाजता उठल्यानंतर त्याला वाटतं आता 5 वाजलेत, आता जाऊ आपण बाजारपेठेमध्ये वगैरे वगैरे, आणि मग तो वडिलांनी दिलेला दगड तो शोधायला लागतो. दगड काय सापडत नाही सर, तो सगळं घरभर शोधतो हां, आणि सूर्य इकडं मावळतीला जातो. त्याचं स्वप्न जे आहे, वडिलांनी दिलेला तो दगड जो आहे, हा दगड त्याला सापडतच नाही. इकडं दिवस मावळतो, आणि आपलं त्याचं जे स्वप्न आहे की घर म्हणजे आपलं सोन्यानं भरून ठेवील, हे स्वप्न मातीमोल होतं. आपण जेवढे आळशी असो, म्हणजे कल करेसो आज कर, आज करेसो अभी, आताच करायचे. आईवडिलांनी दिलेली जबाबदारी, शिक्षकांनी सांगितलेलं तुम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला दिलेला सल्ला, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि उद्या करण्याऐवजी आज आपण केलं पाहिजे. पूर्वनियोजन ज्याला आपण म्हणतो, ते पूर्वनियोजन करण्यासाठी आपल्यातला आळस हा जो आहे, हा आळस झटकला पाहिजे. पोरांनो, तुम्ही जेवण करून उड्या मारल्या पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तुमची शरीरयष्टी कमवली पाहिजे, तुम्ही अभ्यास तेवढाच केला पाहिजे. सर म्हणाले ना की अभ्यास करताना कुणी मेलं असं कुठं जगामध्ये घटना घडलेली नाही. हां, अपयश आलं म्हणून फाशी घेणारे अनेक आपण मूर्ख बघतो, त्यांच्या बातम्या आपण वाचतो, परंतु जीवनामधली अपयश ही यशाची पायरी असते असं समजून पुन्हा आपण पुढे जायचं असतं. आपल्यातला आळस झटकून आपण प्रयत्न केल्यास यश हे तुमच्या पायावर लोळण घेतं. म्हणून वेळेचं महत्त्व जे आहे, हे वेळेचं महत्त्व विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. आपली जी दृष्टी आहे, काकदृष्टी म्हणतात बघा, कधी कधी लय मोठे शब्द वापरतात शिक्षक. काकदृष्टी म्हणजे काय? कावळ्याची दृष्टी. तुम्ही बघा, कावळ्याकडे उभा टाकून निरीक्षण करा, तो कावळा इतका चंचल असतो, तिकडं बघतो इकडं म्हणजे 90 अंशामध्ये त्याची मान फिरते इकडं तिकडं पोपटासारखी. तर कावळा जसा सजग असतो, म्हणजे त्याच्यावर कोणी हमला करू नये, त्याला कोणी मारू नये, त्याच्यासाठी कावळा हा सजग असतो. ती दृष्टी जी आहे, ती काकदृष्टी आपल्यामध्ये आली पाहिजे. आपण खूप मोठे शिकावे आणि म्हणावं आम्हाला कुठेतरी भेटल्यानंतर, सर तुम्ही आमच्या शाळेमध्ये व्याख्यानाला आला होतं. मंत्रालयामध्ये जेव्हा जातो सर, तेव्हा अनेक विद्यार्थी भेटतात की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, परंतु हजारो विद्यार्थी बाहेर जातात. कुणाकुणाचे म्हणजे संपर्कात असणारे लक्षामध्ये राहतात आणि संपर्कात नसणारे विसरून जातात.
म्हणून आपण सगळे संपर्कात राहूया. पवळे सर असतील, आपले सर्व शिक्षक असतील, आम्ही असू. मी लातूरला महिन्यातून 2 वेळेस येतो. माझ्या कामाच्या निमित्तानं गावाकडे जातो, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, पोरांशी चर्चा करतो. आता तर काय झालं आहे अंगत की महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर मेंबर सेक्रेटरी असल्यामुळे फारसा कमी मला माझ्या कॉलेजमध्येच वेळ देता येत नाही. आणि म्हणून फार कधी मुंबई कधी पुणे अमकं तमकं असं जाणं येणं ते सगळं करावंच लागतं. तेव्हा तुम्हीही मंत्रालयामध्ये सचिव व्हा, IAS केडरचे अधिकारी व्हा, तुम्ही UPSCमध्ये सक्सेस व्हा, तुम्ही MPSCमध्ये सक्सेस व्हा. परंतु आत्तापासूनच बारीक अभ्यास केला तर सूक्ष्म अभ्यास आपण ज्याला म्हणतो, आतापासूनचे पुस्तकं तुम्ही वाचून छानपैकी जर तयार झालात तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते यश येईल. आणि म्हणून आळस झटकून आपण आतापासून कामाला लागा, कारण आता खूप मोठी स्पर्धा तुमच्यासमोर आहे. या स्पर्धेत पळा रे पळा, कोण पुढे पळतो, जो पुढे पळेल तो जिंकेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुलांनो, एवढाच मी तुम्हाला या ठिकाणी विचार देतो. आणि मला या ठिकाणी बोलावलं, माझं स्वागत केलं, मला बोलण्याची संधी दिली, तुमच्याबरोबर सुसंवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल माझे मित्र आणि या शाळेचे सर्व शिक्षक यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत. होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दगडू मोरे आणि संजय शिंदे तसंच आपले सुरके सर यांच्यासाठी जोरात वाजवायचं. जिल्ह्यातला पहिला विद्यार्थी सर, दोन्ही परीक्षा अफेअरमध्ये पास झाला. त्यांचा साडूचा मुलगा, त्याचा आदर्श माझ्यासमोर होता. तो दयानंद कॉलेजला 96लाच लागला लगे कॉलेजमध्ये. आणि मी 18 तास अभ्यास केल्यामुळे नेट परीक्षा पास झालो. आणि मी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव इथं पहिल्यांदा माझी अपॉइंटमेंट झालेली होती. आणि जनार्दन वाघमारे सरांनी ही गाव दत्तक घेतल्यामुळे मला इथं या शाळेमध्ये जो केडर कॅम्प घेतला होता NSSचा, तेव्हा मला या शाळेमध्ये येता आले डिसेंबर 1998. आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. तेव्हापासून आजही, आज माझ्याकडे 19-20ला बेंगलोरची टीम आली होती कॉलेजची, कॉलेजचं मूल्यमापन करण्याची NAC टीम म्हणतात बघा त्याला. ती NAC टीम आलेली होती मित्रा. तर त्या NAC टीममध्ये माझ्याकडे 27 डिपार्टमेंट आहेत कॉलेजला. त्या 27 डिपार्टमेंटमध्ये माझ्या डिपार्टमेंटचं प्रेझेंटेशन पहिल्यांदा ठेवलं. त्याचं कारण आहे की माझे 24 पुस्तकं पब्लिश आहेत. 24 पुस्तकं पब्लिश आहेत, शासनाचा अवॉर्ड आहे. आणि म्हणून छानपैकी ते आम्ही प्रेझेंटेशन करू शकलो. त्याचं कारण कष्ट. शासनाच्या समितीवर काम करताना आतापर्यंत 8 ते 10 पुस्तकं माझे पब्लिश झाले. आणि ते क्रेडिट कॉलेजला मिळालं, ते क्रेडिट त्या NAC समोर त्या ठिकाणी आलं. कष्ट करणे हे जे मी तुम्हाला आळशी माणसाची गोष्ट सांगितली, आळशी विद्यार्थ्याची गोष्ट सांगितली, तो जर वेळेवर उठला असता तर त्याचं स्वप्न साकार झाला. आणि म्हणून तुम्ही आपल्या आता आळस झटका, कष्ट करा, कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एवढाच सल्ला या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि थांबतो. आणखी काही विद्यार्थ्याचे प्रश्न असतील तर जरूर सांगा, विचारा. आता खूप वेळ झालेला आहे. आदरणीय बुरांडे सर, मी आता थोड्या वेळापूर्वी आलो होतो, तुम्हाला कोडं दिलं होतं सर. कोडं दिलं म्हणजे काय? कोडं दिलं म्हणजे विचार करायला लावणं. विचार करायला लावणं म्हणजे अभ्यासाकडे वळवणं. मी जसं तुम्हाला इंग्लिशचे वाक्य करायला लावलं, तुम्ही विचार करता की आता हे वर्तमान काळाचं वाक्य आहे, भूतकाळाचं वाक्य आहे, कोणता शब्द घेतला पाहिजे. आपण विचार करायला लागलो म्हणजे आपला अभ्यासाला धडा. मग बुद्धिमत्ता चाचणीचा असेल किंवा अजून आता दिलेले पुढे असतील, या मार्गाकडे तुम्हाला यशस्वीरित्या नेण्याचं काम करणारे आपले बुरांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं, आपलं मनोगत आणि आभार व्यक्त करा. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुटके सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले गावकरी व शिक्षणप्रेमी मोरे साहेब व आपल्याला व सर्वांना विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलेले शिंदे सर. खरंच शिंदे सर सकाळी म्हणले की आमचे मित्र येत आहेत, औरंगाबादून येत आहेत, थोडंसं आपण हे करू, विद्यार्थ्यांना सांगू. आम्ही विद्यार्थ्यांना सकाळी बसलो होतो, कोडं दिलं होतं, एक थोडंसं विचारात होते एक मुलं. परंतु आल्यानंतर आणि तुमचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही खरंच भारावून गेलो की कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमचा जो अभ्यास आहे, प्रत्येक ओळणाओळ त्यांच्या जीवनाबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्याला सांगितले खरंच. आणि तुम्ही सांगितले की बाबा लहान वयात हे असंच असतं सर्वांचं, आणि तुम्ही आणि महान पुरुषामध्ये काहीच वेगळं नाही हे तुम्ही आमच्या विद्यार्थ्याला सांगितलं. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रेरणा, एक द्वीप प्रज्वलित करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि यशस्वी होण्याचे मार्ग असतील,
की यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. हे तुमचं जे वाक्य आहे खरंच पूर्ण पुस्तक वाचल्यासारखं वाटलं की बाबा जर तुम्हाला आणि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना जर यशस्वी व्हायचं आलं जीवनामध्ये तर शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे कष्टाला पर्याय नाही. हे तुमचे वाक्य आहे आमचे मुलं नक्कीच आचरणात आणतील आणि तुम्ही तुमच्या जो बिझी शेड्यूल आहे त्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून पोवळे सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुडके सर, पोवळे सर व सर्व शिक्षक स्टाफ, उबाळे सर, गावकरी सर, बिराजदार सर आणि सर्व विद्यार्थ्याच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या परवानगीनं हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.